तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून जळगाव जामोद तालुक्यातील सहकारी संस्था मतदारसंघात प्रतिष्ठेची चुरशीची लढत रंगणार आहे। या निवडणुकीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे जिल्हाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रसेनजित पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे युवा तालुकाध्यक्ष परीक्षित ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत। या मतदारसंघातील एका संचालक पदासाठी केवळ 30 प्रतिनिधी मतदानाचा हक्क बजावणार आहेत। हे प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, भाजप आणि काँग्रेसशी संबंधित विविध सहकारी संस्थांचे आहेत। त्यामुळे प्रत्येक मत निर्णायक ठरणार असून निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे। दरम्यान मतदारसंघाचे आमदार संजय कुटे स्वतः निवडणूक लढवत नसले तरी त्यांनी भाजपकडून युवा नेते परीक्षित ठाकरे यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे। त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आणि समर्थक सक्रिय झाले असून ही लढत आमदार संजय कुटे यांच्या राजकीय प्रतिष्ठेशी जोडली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। दुसरीकडे सहकार क्षेत्रातील अनुभव आणि स्थानिक पातळीवरील संपर्काच्या बळावर प्रसेनजित पाटील यांनी ही जोरदार तयारी सुरू केली आहे। तसेच माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे विविध स्तरांवर समन्वय साधत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे। अवघ्या 30 मतांवर निकाल अवलंबून असल्याने प्रत्येक प्रतिनिधी महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे ही निवडणूक अत्यंत अटीतटीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून अंतिम निकाल कोणाच्या बाजूने लागणार याकडे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। या निवडणुकी संदर्भातील प्रत्येक घडामोडीचा अचूक आणि विश्वासार्ह आढावा पाहण्यासाठी MCN न्यूज मराठीला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा। MCN न्यूज मराठीकरिता जळगाववरून संपादक राजीव वाढे।